Hello students, myself Mr. M.S. Shigare from Civil Department. Okay, आपण अप्लाइड मेकॅनिक्स हा जो आपल्याला सेकंड सेमचा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला ऑनलाईन व्हिडिओ त्याची काय करणार आता क्रिएट करणार आहे. तर आपण स्टार्ट पहिला थेरी जो चॅप्टर स्टार्ट केला ओके तो आपण वन बाय वन काय करायचा पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्यायचा. अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय हा आपण पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय केलं बघितलेलं आहे. ओके वन बाय वन आपण बघूया की अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय. तर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे नथिंग बट इट इज दी branch of science which deals with the study of force and their effect on body which is at rest or in motion. अशा प्रकारची शाखा आहे, विज्ञानाची शाखा आहे त्या मेकॅनिक्स म्हणजे की त्या शाखेमध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स फोर्सेस आहेत त्याचे इफेक्ट्स त्याचा स्टडी केलं जातं ज्यावेळी ती बॉडी कशामध्ये असेल मोशनमध्ये असेल किंवा रेस्टमध्ये असेल ती ब्रँच म्हणजे काय मेकॅनिक्स. ओके त्याला काय म्हणतात मेकॅनिक्स. नेक्स्ट आपण बघितलं अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय. ओके तर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय मेकॅनिक्सचे जे काही रूल्स प्रिन्सिपल्स असतील ते आपण काय केलं जातात इंजिनिअरिंग वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या ब्रँचमध्ये अप्लाय केलं जातं ॲप्लिकेशन केलं जातं ते म्हणजे काय ते बट अप्लाइड मेकॅनिक्स. ओके त्या ब्रँचला काय म्हणतात अप्लाइड मेकॅनिक्स. ओके त्यानंतर अप्लाइड मेकॅनिक्स नंतर आपण त्याचे डिवायडेशन बघितलं. ओके त्यामध्ये दोन प्रकारे डिवाइड केलं जातं. फर्स्ट आहे डायनॅमिक आणि सेकंड आहे कायनेमॅटिक्स. ओके तर डायनॅमिक म्हणजे काय नथिंग बट आता आपण बघितलं की त्याचा फ्लो चार्ट बघितलेला आहे. ओके तर डायनॅमिक्स म्हणजे काय नथिंग बट दी स्टडी ऑफ फोर्स अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडी विच इज ॲट रेस्ट पोझिशन म्हणजे ती बॉडी जी काय असेल ती स्थिर पोझिशनमध्ये असेल. ओके त्या संदर्भातील जी ब्रँच आहे कशाची अप्लाइड मेकॅनिक्सची ती म्हणजे काय असणार आहे स्टॅटिक्स असणार आहे. ओके सेकंड बघितलं आपण डायनॅमिक्स. ओके आता स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स या दोन सब ब्रँच आहेत कशाच्या अप्लाइड मेकॅनिक्सच्या. सेकंड आहे डायनॅमिक्स. डायनॅमिक्समध्ये काय जातं फोर्स आणि फोर्सबद्दलचा इफेक्टचा स्टडी केला जातो पण ह्यामध्ये काय असणार आहे बॉडी ही मोशनमध्ये असेल. ओके तर त्या ब्रँचला अप्लाइड मेकॅनिक्स काय म्हणतात त्याला म्हणतात डायनॅमिक्स म्हणतात. ओके तर स्टॅटिक्स म्हणजे काय डायनॅमिक्स म्हणजे काय आपण त्याला स्टडी केलं. ओके आता डायनॅमिक्सचे दोन पार्ट पडतात किंवा डायनॅमिक्स जी काही ब्रँच आहे तर सब डिवाइड कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्समध्ये केलं जातं. ओके आता ह्यामध्ये पण काय केलं जातं इट इज दी ब्रँच ऑफ डायनॅमिक्स. ओके आणि ह्यामध्ये काय केलं स्टडी केलं जातं की बॉडी मोशनमध्ये असताना त्याच्यावरती कोणकोणते फोर्स ॲक्ट होत असतात किंवा त्याचे इफेक्ट्स पण ह्यामध्ये काय कन्सिडर केलं जातं त्या बॉडीचं मास आणि फोर्स कॉझिंग मोशन जे आहे ते ह्यामध्ये कन्सिडर केलं जातं आणि कायनेमॅटिक्समध्ये ते यामध्ये कन्सिडर केलं जात नाही. काय कन्सिडर केलं जात नाही त्याचे मास आणि फोर्स कॉझिंग जे मोशन्स आहेत ते यामध्ये कन्सिडर केले जात नाही. अशा प्रकारचे दोन ब्रँच आपण काय केलं स्टडी केलं. ओके त्यानंतर आपण बघितलं स्पेस म्हणजे काय किंवा टाइम म्हणजे काय आपण बघितलं. स्पेस म्हणजे काय असणार आहे एखादा पॉईंट आपल्याला स्पेसमध्ये किंवा त्या ठराविक पॉईंटपासून किती अंतरावरती आहे किंवा जर काय डिस्टन्सिंग दाखवायचं झालं तर आपण काय करतोय त्याचे एक्स वाय झेड हे थ्री कॉर्डिनेट्स काय करतो क्रिएट करतो आणि आपल्याला पॉईंट काय करतो दर्शवतो. ओके तो पण जे काय असणार आहे नथिंग बट दी स्पेस. ओके ह्या गोष्टी आपण काय केल्या बघितल्या. त्यानंतर आपण डिफरन्स बघितला मास आणि वेट संदर्भात. ओके मास म्हणजे काय वेट म्हणजे काय या संदर्भात डिफरन्स बघितला. मास म्हणजे हे काय स्केलर क्वांटिटी आहे. वेट म्हणजे काय वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आता त्या संदर्भात आपण माहिती घेतली. ओके स्केलर क्वांटिटी म्हणजे काय इट दी क्वांटिटी इट ओनली इंडिकेट्स दी मॅग्निट्यूड. ओके नॉट डायरेक्शन. अशा प्रकारच्या क्वांटिटी काय करतात फक्त मॅग्निट्यूड इंडिकेट करतात डायरेक्शन इंडिकेट करत नाही. ओके त्याच्या अपोजिट वेक्टर क्वांटिटी काय दर्शवते की ही काय करतं मॅग्निट्यूड पण दर्शवतो आणि त्या संदर्भातील जे काही डायरेक्शन आहे ते पण दर्शवतो ते म्हणजे काय वेक्टर क्वांटिटी. तर कोणकोणत्या प्रकारच्या क्वांटिटीज ह्या स्केलर क्वांटिटी आहेत आणि कोणत्या ह्या वेक्टर क्वांटिटी आहेत त्यासुद्धा काय आपल्याला काही माहिती घेतली. ओके ह्या झाल्या क्वांटिटी संदर्भातील. त्यानंतर वेट म्हणजे काय आपण बघितलं की वेट म्हणजे काय असणार मास इंटू जे काही ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन आहे त्याचा काय असणार तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर असणार आहे तो आपण बघितला. ओके त्यानंतर बॉडी म्हणजे काय आपण बघितलं रिजिड बॉडी म्हणजे काय आपण बघितलं. ओके त्यानंतर आपल्याला आपण बघितलं आहे की कोणकोणत्या प्रकारचे मेजरमेंट्स युनिट्स आहेत. ओके त्या आपण बघितलं त्यामध्ये MKS युनिट बघितलं आपण CGS बघितलं त्यानंतर FPS युनिट बघितलं आणि त्यानंतर आता जो चालू आहे ती SI युनिट इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स आहे ते आपण काय केलं यामध्ये स्टडी केलं. MKS म्हणजे काय काय येतं CGS FPS आणि SI सिस्टीम्स ह्या संदर्भात आपण काय केली माहिती घेतली. ओके त्यानंतर ना फोर्स म्हणजे काय हे आपण बघितलं. ओके आता फोर्स म्हणजे काय तर न्यूटनच्या फर्स्ट लॉवरून आपण सांगू शकतोय. ओके किंवा न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण सुद्धा बघितला त्यामध्ये न्यूटन्सनं काय सांगितलं आहे की एखादी बॉडी जर स्थिर असेल तर ती नेहमी स्थिरमध्ये राहील
एखादी बॉडी जर गतिमान असेल तर ती गतिमानमध्ये राहील जोपर्यंत बाहेरची शक्ती, बाहेरचं एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल एजन्सी त्याच्यावरती ॲक्ट होणार नाही. ओके, तोच आपण काय करणार आहे यामध्ये फोर्स या डेफिनेशनमध्ये बघितलेला आहे. तर फोर्स म्हणजे काय बघा, इट इज एन एक्सटर्नल एजन्सी which push or pull or changes the states of motion of body. ओके, म्हणजे बॉडी जर स्टेट्समध्ये असेल किंवा रेस्टमध्ये असेल तर त्याची मोशन चेंज होईल, किंवा जर बॉडी मोशनमध्ये असेल तर ती काय होईल, तिचं रेस्ट पोझिशनवर जाईल. अशा प्रकारची एक्सटर्नल एजन्सी जी त्या बॉडीवरती कार्यरत असेल तर त्याला काय म्हणतात, ते बट फोर्स. त्याच्या फोर्सचं युनिटसुद्धा आपण बघितलं, फोर्स युनिट आहे न्यूटन. ओके, त्या संदर्भातील 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय ते आपण बघितलं. ओके, नेक्स्ट आपण बघितलं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फोर्स. आता आपण फोर्स संदर्भात माहिती घेतली आहे प्रिव्हियस लेक्चरला, की फोर्स म्हणजे काय आपण बघितलं. तर तो जो फोर्स आहे तो आपल्याला ग्राफिकली दाखवायचा झाला तर आपण त्यासाठी काय करतो, वेक्टर मेथड्स किंवा बाउंड नोटेशन काय करतो, यूज करतो. ओके, तर त्या संदर्भातील सपोज हा O पॉईंट आहे आणि A पॉईंट आहे, टुवर्ड्स जर एक फोर्स असेल F इज इक्वल टू 100 न्यूटन. ओके, तर तो आपल्याला ग्राफिकली दाखवायचा झाला तर त्यासाठी आपण काय करतो, काही स्केल अजून करतो. ओके, सपोज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 न्यूटन. ओके, तर 1 सेंटीमीटर म्हणजे 20 न्यूटन असेल किंवा 1 सेंटीमीटर म्हणजे 50 न्यूटन हा फोर्स जर कन्सिडर केला तर आपल्याला O पासून A पर्यंत जी लाईन ड्रॉ करायला लागेल ती किती असणार आहे, 2 सेंटीमीटरची असेल. ओके, तर हे जे काही कन्सेप्ट आहे पण स्केल घेण्यासाठी किंवा वेक्टर मेथड कशी ड्रॉ करतात. ओके, तर ते म्हणजे आपण काय म्हटलं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बाय वेक्टर मेथड आपण काय केलं, बघितलेलं आहे. ओके, तर आता सेम ह्याच्यामध्ये काय केलं, थोडंफार बाउंड नोटेशनमध्ये ॲडव्हान्स केलेलं आहे. आता ह्या O आणि A मध्ये जो 2 स्पेस शिल्लक राहते त्यामध्ये काय केलं आहे, P आणि Q असे 2 नोटेशन काय केलं यामध्ये पुट केल्यानंतर ते काय झालं, बाउंड नोटेशन झाले. ओके, त्या बाउंड नोटेशन आपल्याला काय करायचं आहे, ह्यालाच काय म्हणतात, स्पेस डायग्राम सुद्धा म्हणतात. त्याच बाउंड नोटेशन आपल्याला वेक्टर डायग्राममध्ये क्रिएट करण्यासाठी आपण काय करतोय, P आणि Q. आता ह्याला आपण काय इंटिमेट करणार आहे किंवा कशा प्रकारे त्याला आपण हे करणार आहे, वाचणार आहे, तर फोर्स P Q. ओके, मगाशी आपण काय केलं, OA वेक्टर मेथडमध्ये OA काय करतं, वाचलेलं, रेडी केलेलं. पण ह्यामध्ये काय करायचं आहे, P आणि Q. ओके, स्मॉल P आणि स्मॉल Q मध्ये काय करायचं, रेडी करायचा आहे. आणि तो जो फोर्स आहे तो काय करायचा आपल्याला या प्रकारे बाय युजिंग दिस बाउंड नोटेशन काय करायचं आहे, रीड करायचं किंवा दर्शवायचं. अशा प्रकारे आपण काय केलं, बाउंड नोटेशन आणि वेक्टर मेथडने सुद्धा काय केलं, रिप्रेझेंट सुद्धा आपण केलं. ओके, त्यानंतर आपण त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स जे फोर्सचे आहेत ते कोणकोणते आहेत ते बघितलं. त्यामध्ये आपण मॅग्निट्यूड फोर्स काय दाखवतो, मॅग्निट्यूड दाखवतो, फोर्स डायरेक्शन पण सांगतं आपल्याला, फोर्स जो आहे तो पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे तो पण सांगता आपल्याला. त्यानंतर सेन्स ऑफ नेचर ऑफ फोर्स म्हणजे पुल नेचरमध्ये आहे की पुश नेचरमध्ये आहे ते पण सांगतं आपल्याला. पुल म्हणजे काय, पुश म्हणजे काय, हे पण आपण काय केलं प्रिव्हियस लेक्चरला, ज्यावेळी आपलं लेक्चर जे ऑफलाईन होतं त्यावेळी आपण गेले स्टडी बघितलेलं. ओके, या संदर्भात आपण सगळी माहिती घेतली. नेक्स्ट त्यानंतर इफेक्ट ऑफ फोर्स ऑन बॉडी हे कोणकोणते होतात, त्या फोर्सचे इफेक्ट बॉडीवरती कोणकोणत्या प्रकारे होतात त्याची सुद्धा आपण गेलेल्या माहिती घेतली आहे. जेणेकरून ती इफेक्ट झाल्यानंतर ती जी बॉडी आहे ती तिची डिफॉर्म होऊ शकते, तिचा अँगल बनू शकतो, ती रोटेट होऊ शकते. बॉडी स्थिर असेल तर ती मूव्ह होऊ शकते, बॉडी मूव्ह असेल तर आणि एखादा फोर्स ॲक्ट झाला तर ते बॉडी स्थिर राहू शकते. असे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेसचे इफेक्ट त्याच्यावरती होऊ शकतात. त्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स ही काय कन्सेप्ट आहे हे आपण बघितली. त्यामध्ये काय लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे त्याच्यावरती कोणताही फोर्स एखाद्या कुठल्याही पॉईंटला जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर विदिन दी लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स जर तुम्ही फोर्स मेजर केला तर तो फोर्स हा तितकाच असला पाहिजे. ते प्रिन्सिपल आपण बघितले आहेत. जेणेकरून काय होतं, आपण त्याचे एक्झाम्पल बघितले ॲप्लिकेशन की जर क्वाड्रंट चेंज झाला तर ते क्वाड्रंट चेंज झाल्यामुळे त्याचा युनिट ऑफ फोर्स जो आहे तो चेंज होत नाही, बट क्वाड्रंट काय होतं त्यामध्ये फक्त चेंज केला जातो. ओके, ते पण आपण ॲप्लिकेशन त्याचे बघितलेलं आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे शेवटचा पॉईंट, फोर्स सिस्टीम. ओके, आता आपल्याला शेवटचा थेरी पार्ट आहे, आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे. त्याला काय म्हणतात, नथिंग बट फोर्स सिस्टीम. आता कोणकोणत्या प्रकारचे फोर्स सिस्टीम्स कार्यरत असतात ते वन बाय वन आपण बघूया. जनरली सिस्टीम ऑफ फोर्स किंवा फोर्स सिस्टीम याची डिवाइड दोन पद्धतीने केला जातो. फर्स्ट फ्लो प्लेनर आणि सेकंड नॉन फ्लो प्लेनर. ओके, आता को प्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेनमध्ये जे फोर्सेस असतात ते म्हणजे काय को प्लेनर, आणि नॉन को प्लेनर म्हणजे काय, जे फोर्सेस वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात ते म्हणजे काय नॉन फ्लो प्लेनर. आता अगेन को प्लेनर इज डिवाइडेड इन
following four parts, four systems. First, collinear system. Second, concurrent system. Third, non-concurrent system, and fourth, parallel system. Okay. तर आपल्याला कोलिनियर, कॉन्करंट, नॉन कॉन्करंट आणि पॅरलल या संदर्भात माहिती घ्यायची आहे. ओके. आता कोलिनियर म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. कोलिनियर म्हणजे काय असणार आहे की एखादा फोर्स जर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे पण तो एकाच लाईनमध्ये असेल त्याला तर काय म्हणतात कोलिनियर फोर्स सिस्टम. आता ह्यामध्ये आपल्याला बघा, आता हा जर क्यूब घेतला तर या क्यूबच्या ह्या वेगवेगळे प्लेन्स आहेत. ओके. आता हे सगळे जे फोर्स आहेत कोलिनियर, कॉन्करंट, नॉन कॉन्करंट, पॅरलल हे सगळे फोर्स एकाच प्लेनमध्ये आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणतात कोप्लेनर फोर्स सिस्टम. ओके. तर ह्यामध्ये आता कोलिनियर फोर्स सिस्टम कोणत्या बघूया आपण. त्यामध्ये हा जो फोर्स आहे, ओके, सपोज आपण या फोर्सला F1 मध्ये घेऊ आणि याला काय म्हणूया F2 फोर्स. F1 आणि F2 हे जे दोन फोर्स आहेत ते काय आहेत एकाच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये आहेत परंतु डायरेक्शन वेगळे आहे. ओके. त्यालाच काय म्हणतात कोलिनियर फोर्स सिस्टम. डायरेक्शन एक असेल किंवा डायरेक्शन वेगळे असतील, एकाच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये जर ते दोन फोर्स असतील किंवा दोनपेक्षा जास्त फोर्स असतील तर त्याला काय म्हणतो कोलिनियर फोर्स सिस्टम. याचं एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघितलं तर एका सपोज एखादी दोरी आहे, त्या दोरीच्या एका साईडला 3 विद्यार्थी किंवा 3 मुलं ते दोरी ओढत असेल, दुसऱ्या त्या दोरीला 3 मुलं इकडे दोरी ओढत असेल तर त्या प्रकारची फोर्स सिस्टम तयार होईल. ओके. ते म्हणजे काय असेल कोलिनियर, म्हणजे एकाच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये सगळे फोर्स ऍक्ट होत असतील. ओके. त्याला म्हणतात कोलिनियर. नेक्स्ट, कॉन्करंट फोर्स सिस्टम. कॉन्करंट फोर्स सिस्टम म्हणजे काय की एकाच पॉइंट मधून जर 3, 4, 5 ओके नंबर ऑफ मॅक्झिमम जर फोर्सेस बाहेर पडत असतील तर त्याला म्हणतात कॉन्करंट फोर्स सिस्टम. म्हणजे इथे दिलेला आहे बघा फोर्स F1, F2, F3 या एकाच पॉइंट मधून ते 3 फोर्स बाहेर पडलेले आहेत. ओके. त्याला म्हणतात कॉन्करंट फोर्स सिस्टम. नॉन कॉन्करंट म्हणजे काय की एकाच पॉइंट मधून ते फोर्स बाहेर पडले नसतील. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंट मधून ते फोर्स बाहेर पडायला पाहिजेत. नॉन कॉन्करंट म्हणजे काय एकाच पॉइंट मधून ते फोर्स बाहेर पडले असतील, वेगवेगळ्या पॉइंट्स मधून ते फोर्स अप्लाय होत असतील किंवा बाहेर पडले असतील. ओके. तर ते म्हणजे काय असेल नॉन कॉन्करंट. त्याचं एक्झाम्पल दिलंय, हा फोर्स इकडे आहे, हा फोर्स इकडे आहे. ओके. ते एकाच पॉइंट मधून बाहेर पडलेले नाही. आणि नेक्स्ट आहे पॅरलल. पॅरलल म्हणजे काय एकमेकांना फोर्स काय असतील समांतर असतील. ओके. यामध्ये दिलंय दीज आर दी 4 फोर्स आर पॅरलल, एकमेकांना काय समांतर आहेत. त्यांचा सेन्स जो आहे एक फोर्स हा अप साइडला आहे, एक साइड अप डाऊन साइड आहे किंवा डायरेक्शन वेगवेगळे आहे, बट दीज आर दी पॅरलल. त्यामध्ये सुद्धा 2 सब डिवाइड झालेले आहेत पॅरलल मध्ये, लाईक पॅरलल अँड अनलाईक पॅरलल. तर लाईक पॅरलल म्हणजे काय जे 2 फोर्स एकाच डायरेक्शन जात असतील. ओके. ते म्हणजे काय असणार लाईक पॅरलल. आणि अनलाईक पॅरलल म्हणजे काय एकमेकांना ते पॅरलल असतील बट काय असतील डायरेक्शन वेगवेगळे असेल. ओके. त्याला काय म्हणतात अनलाईक पॅरलल. दीज आर दी सिस्टीम ऑफ फोर्सेस. ओके. नेक्स्ट आता नॉन कोप्लेनर म्हणजे बघूया आपण. कोप्लेनर म्हणजे काय आलं आपल्याला की ह्या क्यूबमध्ये एकाच प्लेनमध्ये सगळे फोर्स आहेत. आता नॉन कोप्लेनर म्हणजे काय वेगवेगळ्या प्लेनमध्ये सगळे काय असणार या प्रकारचे फोर्सेस असणार. आता कॉन्करंट फोर्स सिस्टीम, नॉन कॉन्करंट आणि पॅरलल, दीज आर दी 3 सब टाइप ऑफ नॉन कोप्लेनर सिस्टीम. आता कॉन्करंट म्हणजे काय की मगाशी मला सांगितल्याप्रमाणे की एकाच पॉइंट मधून काय होतील फोर्स बाहेर पडतील. ओके. पण ह्यामध्ये काय नॉन कोप्लेनर आहे, म्हणजे एकाच प्लेनमध्ये ते फोर्स नाही. त्यामुळे काय केलं इथं आपण हा O पॉईंट आहे. ओके. या पॉईंट मधून हा एक फोर्स बाहेर पडला आहे, हा एक प्लेन वेगळा आहे F1. त्यानंतर ह्या फोर्स बाहेर पडला F2, हा एक प्लेन वेगळा आहे. त्यानंतर इथं F3 हा फोर्स वेगळा आहे किंवा हा प्लेन वेगळा आहे. सो वेगवेगळ्या प्लेनमधून जर फोर्स बाहेर पडत असतील त्याला काय म्हणतात नॉन कोप्लेनर, कॉन्करंट सिस्टीम. ओके. आता नॉन कॉन्करंट म्हणजे काय की एकाच पॉइंट मधून बाहेर न पडता परंतु वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहे. ओके. म्हणजे जसं आपण असं घेऊ शकतो. ओके. एकाच पॉइंट मधून बाहेर पडले नाहीत आणि ते वेगवेगळ्या प्लेनमध्ये म्हणजे नॉन कोऑपरेटर, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम. त्याला काय म्हणतात वेगवेगळ्या प्लेनमध्ये असणारे परंतु एकाच पॉइंट मधून न बाहेर पडतात ते म्हणजे काय नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम. आणि शेवटला आहे पॅरलल सिस्टम. पॅरलल म्हणजे काय वेगवेगळ्या प्लेन्समध्ये आहे. ओके. आणि एकमेकांना पॅरलल आहे, वेगवेगळ्या प्लेन्समध्ये एकमेकांना पॅरलल आहे. त्याला काय म्हणतो आपण पॅरलल फोर्स सिस्टम. त्यामध्ये लाईक पॅरलल, अनलाईक पॅरलल, एकच डायरेक्शन असेल तर लाईक, अनलाईक म्हणजे काय वेगवेगळ्या डायरेक्शन असेल तर अनलाईक पॅरलल सिस्टम. या प्रकारचे फोर्स सिस्टम काय केले आपण आता स्टडी केलेलं आहे. ओके. तर आता हा जो थेरी पार्ट आहे हा थेरी पार्ट पूर्ण काय करायचं ह्या कन्सेप्टमधून आपण काय केलं पूर्णपणे हा जो पहिला चॅप्टर आहे 6 मार्काचा हा थेरी मार्काचा काय केला आपण कव्हर केलेला आहे. त्या संदर्भात जर काय शंका असतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचं मॅसेज करून सांगायचं. ओके. त्यानंतर ह्याचे जे काही थेरी नोट्स आहेत, रिपीट्स आहेत ते मी तुम्हाला काय करेन व्हॉट्सअपवर सेंड करेन.
त्या संदर्भात अजून काही शंका असेल तर तुम्ही काय करायचं विचार करायचं. ओके, थँक्यू.